Good morning, student. Welcome to e-learning program. In last period, we have seen that in paper second, I have discussed already two topics. First topic differentiation and second topic application of differentiation. In this period, we have discussed third topic, that is indefinite integration. पाठीमागे आपण दोन टॉपिक पाहिलेले आहेत. डिफरन्शिएशन एक पाहिलेला आहे आणि सेकंड जो आहे ॲप्लिकेशन ऑफ डेरिव्हेटिव्ह पाहिलेला आहे. तर पुढचा जो महत्त्वाचा जे टॉपिक आहे इनडेफानाइट इंटिग्रेशन. जे इंटिग्रेशन जे आहेत इंटिग्रेशनचे दोन टाईप आहेत, इनडेफानाइट इंटिग्रल अँड इनडेफानाइट इंटिग्रल. त्यामध्ये थर्ड टॉपिक आपला आहे तर इनडेफानाइट इंटिग्रेशन आहे. तर आपल्याला इनडेफानाइट इंटिग्रेशन मध्ये कुठले पॉइंट पाहिजे ते पाहूया. सुरुवातीला लेट अस स्टडी फर्स्ट पॉइंट डेफिनेशन अँड प्रॉपर्टीज. सेकंड पॉइंट मेथड्स ऑफ इंटिग्रेशन. सेकंड पॉइंट मध्ये आपल्याला इंटिग्रेशनचे ज्या मेथड्स आहेत, 3 मेथड्स आहेत, त्या 3 मेथड आपल्याला पाहायच्या. पहिली मेथड आहे इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन मेथड. सेकंड मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्ट्स आणि थर्ड मेथड आहे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. तर या जे 3 मेथड आहेत, या 3 मेथडचा आपल्याला अभ्यास या इनडेफानाइट इंटिग्रेशन मध्ये पाहायचा. आपण पाठीमागे 11 मध्ये इंटिग्रेशनचा चॅप्टर आहे, त्यामध्ये आपण डेफिनेशन पाहिलेली. सुरुवातीला आपण डेफिनेशन पाहूया. Let f of x and g of x be two functions of x, and if d by dx of g of x is equal to f of x, then g of x is called integral or primitive or antiderivative of f of x, or the integration of f of x with respect to x is g of x. जर g of x चा डेरिव्हेटिव्ह f of x येत असेल तर then g of x ला काय म्हणायचं, इंटिग्रल किंवा प्रिमेटिव्ह और अँटीडेरिव्हेटिव्ह ऑफ f of x, किंवा f of x लाच काय म्हणायचं, the integration of f of x with respect to x is g of x, and it is denoted by integration f of x with respect to x, that is f of x dx is equal to g of x. जर डेरिव्हेटिव्ह g of x चा डेरिव्हेटिव्ह जर f of x येत असेल तर f of x चं इंटिग्रेशन काय असणार आहे, g of x असणार आहे. आणि हे जे सिम्बॉल आहे, हे जे सिम्बॉल आहे, साइन आहे, त्याला म्हणायचं इंटिग्रल साइन. आणि इंटिग्रेशन मध्ये जे f of x आहे त्याला म्हणायचं इंटिग्रँड. इंटिग्रेशन मध्ये जे f of x आहे त्याला काय म्हणायचं, इंटिग्रँड म्हणायचं. किंवा इफ d by dx of g of x plus c is equal to f of x, c कॉन्स्टंट असेल. कॉन्स्टंटचा डेरिव्हेटिव्ह आपल्याला माहिती आहे की ते डेरिव्हेटिव्ह काय असतो, 0 असतो. दे इंटिग्रेशन ऑफ f of x dx is equal to g of x plus c. म्हणजे डेरिव्हेटिव्ह g of x plus c चा डेरिव्हेटिव्ह जर f of x असेल तर लेफ्ट साइडचा डेरिव्हेटिव्ह जर कॅन्सल करायचा असेल तर राईट साइड कशामध्ये घ्यायची, इंटिग्रेशन. म्हणजे इंटिग्रेशन f of x dx is equal to g of x plus c. आणि यामध्ये जो c आहे, या c ला म्हणायचं इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट. आणि हे जे इंटिग्रेशन आहे, इंटिग्रेशन f of x dx is equal to g of x plus c, यालाच म्हणायचं इनडेफानाइट इंटिग्रेशन. इनडेफानाइट का म्हणायचं, तर या इंटिग्रेशनची जी व्हॅल्यू आहे ही व्हॅल्यू कशावर डिपेंड आहे, तर या इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c वर डिपेंड आहे. म्हणून अशा टाईपचं जे इंटिग्रेशन आहे ज्यामध्ये इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट c आहे
ते जे इंटिग्रेशन आहे त्याला म्हणायचं इनडेफिनाइट इंटिग्रेशन. इलेमेंटरी पुढचा जो पॉइंट आहे इलेमेंटरी इंटिग्रेशन फॉर्म्युलेज, म्हणजे जे इंटिग्रेशनचे जे फॉर्म्युले आहेत ते फॉर्म्युले आपण पाठीमागं डेरिव्हेटिव्हचे पाहिलेले आहेत. तसेच आता इंटिग्रेशनचे जे फॉर्म्युले आहेत हे फॉर्म्युले तुम्ही पाठ करायचे. पहिला फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन एक्स रेज टू एन डी एक्स इज इक्वल टू एक्स रेज टू एन प्लस वन डिवाइड एन प्लस वन प्लस सी. डेरिव्हेटिव्हमध्ये एक्सचा जो पॉवर आहे तो काय होतो, मल्टिप्लाय होतो आणि त्या पॉवरमधून वन सबस्ट्रॅक्ट होतो. परंतु इंटिग्रेशनमध्ये एक्स रेज टू एनचं जर इंटिग्रेशन असेल तर त्या पॉवरमध्ये वन ॲड करायचा आणि ती जी पॉवर आहे ती काय करायची, डिवाइड घ्यायची, प्लस सी. सेकंड फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ए रेज टू एक्स डी एक्स इज इक्वल टू ए रेज टू एक्स डिवाइड बाय लॉग ए प्लस सी. पण डेरिव्हेटिव्हमध्ये पाहिलं ए रेज टू एक्सचा डेरिव्हेटिव्ह ए रेज टू एक्स इंटू लॉग ए, त्याच्यामध्ये लॉग ए काय करतो आपण, मल्टिप्लाय करतो. फक्त इथे इंटिग्रेशनमध्ये ए रेज टू एक्स आणि लॉग जो ए आहे तो काय करायचा, डिवाइड घ्यायचा, प्लस सी. थर्ड फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन वन अपॉन रूट एक्स डी एक्स इज इक्वल टू टू रूट एक्स प्लस सी. आता हे आपल्याला फॉर्म्युले कसे, डेरिव्हेटिव्ह घेतला याचा रूट एक्सचा डेरिव्हेटिव्ह घेतला तर वन अपॉन टू रूट एक्स आहे, म्हणून वन अपॉन टू रूट एक्सचं इंटिग्रेशन येईल रूट एक्स. फक्त हा टू इकडे घेतला तर मल्टिप्लाय होईल, म्हणून टू रूट एक्स प्लस सी. म्हणजे डेफिनेशननुसार आहे. त्यानंतर फोर्थ आहे ई रेज टू इंटिग्रेशन ई रेज टू एक्स डी एक्स इज इक्वल टू ई रेज टू एक्स प्लस सी. ई रेज टू एक्सचं इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह तेच फंक्शन आहे. त्यानंतर ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन इंटिग्रेशन साइन एक्स डी एक्स इज इक्वल टू कॉस एक्स. आपल्याला माहिती आहे कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह काय असतो, कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, म्हणून साइन एक्सचं इंटिग्रल येईल, इथे मायनस पाहिजे, मायनस कॉस एक्स. त्यानंतर 6 नंबर इंटिग्रेशन कॉस एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस साइन एक्स. साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, म्हणून कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइन एक्स, म्हणून साइनचं इंटिग्रेशन कॉस एक्स. कॉसचा डेरिव्हेटिव्ह साइनचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, म्हणून कॉसचं इंटिग्रेशन साइन एक्स. इथे प्लस पाहिजे आणि वरती मायनस पाहिजे, फरक तो आहे. त्यानंतर 7 नंबर इंटिग्रेशन ऑफ सेक स्क्वेअर एक्स डी एक्स, त्याचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर, तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून टॅन एक्स सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रेशन काय येणार आहे, तर टॅन एक्स प्लस सी. असं तुम्ही जर पाठ केले कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे सेक स्क्वेअर एक्स, तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून सेक स्क्वेअर एक्सचा इंटिग्रल टॅन एक्स प्लस सी. 8 नंबर इंटिग्रेशन सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स. हा जो सेक एक्स इंटू टॅन एक्स जो आहे हा कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर सेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स याचं जे इंटिग्रल आहे ते काय असणार आहे, सेक एक्स प्लस सी. 9 नंबर इंटिग्रेशन ऑफ कोसेक स्क्वेअर एक्स डी एक्स इज इक्वल टू मायनस कॉट एक्स प्लस सी. कॉट एक्सचा डेरिव्हेटिव्ह येईल मायनस कोसेक स्क्वेअर एक्स, म्हणून कोसेक स्क्वेअरचं इंटिग्रेशन काय येईल, मायनस कॉट एक्स प्लस सी. त्यानंतर 10 नंबर इंटिग्रेशन कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्स. कोसेक एक्स इंटू कॉट एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर मायनस कोसेक एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून कोसेक एक्स इंटू कॉट एक्स डी एक्सचं इंटिग्रल येईल मायनस कोसेक एक्स प्लस सी. त्यानंतर 11 नंबर आहे इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स डी एक्स इज इक्वल टू लॉग एक्स प्लस सी. 1 अपॉन एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे, तर लॉग एक्स आहे, म्हणून 1 अपॉन एक्स डी एक्सचं इंटिग्रल लॉग एक्स प्लस सी. 12 नंबर इंटिग्रेशन ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू एन असेल इंटू डी एक्स. पॉवर फंक्शन फक्त इथे एक्स असेल तर एक्सच्या ऐवजी ax प्लस बी असेल, ए आणि बी कॉन्स्टंट नंबर असतील तर त्याचं इंटिग्रेशन काय, तर ax प्लस बी ब्रॅकेट रेस टू एन प्लस 1
डिवाइड त्याची जी पॉवर आहे ती पॉवर काय करायची, डिवाइड द्यायची n+1, आणि आपण डेरिव्हेटिव्ह मध्ये एक्सचा जो कोएफिशियंट होता तो एक्सचा कोएफिशियंट आपण मल्टिप्लाय लिहित होतो, परंतु इथे इंटिग्रेशन मध्ये एक्सचा कोएफिशियंट काय करायचा, डिवाइड लिहायचा, म्हणून डिवाइड बाय ए इंटू n+1 आला इंटिग्रेशन. तसंच इंटिग्रेशन ई रेस टू ax प्लस बी dx इंटिग्रल काय येईल, ई रेस टू ax प्लस बी, एक्सपोनेन्शियलचं इंटिग्रेशन तेच ई रेस टू ax प्लस बी डिवाइड बाय एक्सचा जो कोएफिशियंट आहे ए तो डिवाइड द्यायचा 1/a प्लस सी. 14 नंबर साइन ऑफ ax प्लस बी dx इज इक्वल टू साइनचं इंटिग्रेशन मायनस कॉस किंवा कॉस एक्सचं इंटिग्रेशन मायनस साइन, म्हणून इथे मायनस येईल, मायनस कॉस ऑफ एक्स प्लस बी आणि एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो इंटिग्रेशन मध्ये डिवाइड बाय ए प्लस सी, फक्त इथे मायनस साइन अटॅच करायचं आहे. फॉर्म्युला लक्षात ठेवा. 15 नंबर इंटिग्रेशन 1/x प्लस बी इज इक्वल टू लॉग ऑफ एक्स प्लस बी, आणि एक्सचा जो कोएफिशियंट आहे तो कोएफिशियंट डिवाइड लिहायचा डिवाइड बाय ए प्लस सी. 13 पुढचा जो 16 नंबर आहे इंटिग्रेशन tan x dx इज इक्वल टू लॉग ऑफ sec x प्लस सी, किंवा आपल्याला जर कॉस्टमध्ये लिहायचं असेल तर मायनस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस सी. फॉर्म्युला लक्षात ठेवा. इंटिग्रेशन ऑफ tan x dx इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड ऑफ sec x प्लस सी, किंवा मला सेकच्या ऐवजी मला कॉसमध्ये घ्यायचं असेल तर मायनस अटॅच करायचं, मायनस लॉग ऑफ कॉस एक्स प्लस सी. 17 नंबर इंटिग्रेशन ऑफ cot x dx इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स प्लस सी, cot x इंटिग्रेशन लॉग ऑफ मॉड ऑफ साइन एक्स प्लस सी. 18 नंबर इंटिग्रेशन sec x dx इज इक्वल टू लॉग ऑफ sec x प्लस tan x प्लस सी, किंवा मला tan मध्ये जर लिहायचं असेल तर लॉग ऑफ tan ऑफ π/4 प्लस x/2 प्लस सी. sec x इंटिग्रेशन काय आहे, लॉग ऑफ मॉड ऑफ sec x प्लस tan x प्लस सी, किंवा लॉग ऑफ tan ऑफ π/4 प्लस x/2 प्लस सी. 19 नंबर इंटिग्रेशन ऑफ cosec x dx इज इक्वल टू लॉग ऑफ मॉड ऑफ cosec x मायनस cot x प्लस सी, किंवा लॉग ऑफ मॉड ऑफ tan x/2 प्लस सी. 20 नंबर इनवर्स ट्रिग्नोमेट्रिक फंक्शन साइन इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर, म्हणून इंटिग्रेशन ऑफ 1/√1 मायनस एक्स स्क्वेअर dx इंटिग्रल येईल साइन एक्स प्लस सी. 21 इंटिग्रेशन 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx, 1/1 प्लस एक्स स्क्वेअर कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर टॅन इनवर्सचा डेरिव्हेटिव्ह आहे, म्हणून इंटिग्रेशन ऑफ 1/1 प्लस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू टॅन इनवर्स एक्स प्लस सी. 22 नंबर 1/x इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1 dx इज इक्वल टू सेक इनवर्स एक्स प्लस सी. सेक इनवर्स एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे 1/x इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स स्क्वेअर मायनस 1. तर हे जे फॉर्म्युले आहेत हे 22 फॉर्म्युले जे आहेत हे 22 फॉर्म्युले पाठ करा. हे जर फॉर्म्युले तुमचे पाठ असतील तर पुढे कुठलंही इंटिग्रेशन तुम्हाला सॉल्व्ह करता येणार आहे. त्यानंतर इंटिग्रेशनचे जे रूल्स आहेत, काय रूल्स आहेत ते पाहूया आपण. रूल्स ऑफ इंटिग्रेशन. नंबर 1, इफ f and g are real valued integrable function of x, then integration of f of x plus g of x into dx is equal to integration f of x dx plus integration g of x dx. दोन फंक्शन मध्ये ऍडिशन असेल, ओव्हर इंटिग्रेशन असेल तर आपण सेपरेट इंटिग्रेशन काय करू शकतो, अप्लाय करू शकतो. त्यानंतर सेकंड आहे इंटिग्रेशन ऑफ f ऑफ x मायनस जी ऑफ x dx इज इक्वल टू, जर मायनस असेल सबस्ट्रॅक्शन असेल दोन फंक्शन मध्ये तर टेकिंग सेपरेट इंटिग्रेशन f ऑफ x dx मायनस इंटिग्रेशन g ऑफ x dx. त्यानंतर के कॉन्स्टंट असेल
इंटिग्रेशन के इंटू एफ ऑफ एक्स डी एक्स इज इक्वल टू, म्हणजे की कॉन्स्टंट असेल आणि तो इंटिग्रेशन साईनमध्ये असेल तर तो आपण इंटिग्रेशन साईनच्या बाहेर लिहू शकतो, के इंटू इंटिग्रेशन एफ ऑफ एक्स डी एक्स. तर हे जे 3 रूल्स आहेत, हे 3 रूल्स व्यवस्थित लक्षात ठेवा. यावरती आता पुढे जे एक्झाम्पल आहेत ते एक्झाम्पल आपल्याला सोडवायचे. पहिलं एक्झरसाइज आहे 3.1. क्वेश्चन आहे इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन विथ रिस्पेक्ट टू एक्स, किंवा असा एक क्वेश्चन असेल इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रेशन. मग इथे पहिलं एक्झाम्पल आहे एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1, याचं आपल्याला काय करायचं आहे, इंटिग्रेशन फाइंड करायचं. मग सोल्युशन, लेट आय इज इक्वल टू, आय म्हणजेच इंटिग्रेशन, आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ एक्स क्यूब प्लस एक्स स्क्वेअर मायनस एक्स प्लस 1 डी एक्स. आता इथे ॲडिशन आहे, सबस्ट्रॅक्शन आहे, 4 फंक्शन आहे, त्या 4 फंक्शनमध्ये ॲडिशन सबस्ट्रॅक्शन आहे. पहिला रूल जो आहे तो आपण अप्लाय करू, टेकिंग सेपरेट इंटिग्रेशन. देअरफॉर आय इक्वल टू इंटिग्रेशन एक्स क्यूब डी एक्स प्लस इंटिग्रेशन एक्स स्क्वेअर डी एक्स मायनस इंटिग्रेशन एक्स डी एक्स प्लस इंटिग्रेशन 1 डी एक्स. आता पॉवर फंक्शन आहे, मग ती पॉवरमध्ये 1 ॲड करायचं आणि ती पॉवर काय करायची, डिव्हाइड करायची. देअरफॉर आय इज इक्वल टू एक्स रेज टू 4/4 प्लस एक्स रेज टू 3/3 मायनस एक्स स्क्वेअर अपॉन 2 प्लस आणि ओनली डी एक्सचं इंटिग्रल असतं एक्स प्लस, आणि इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर पुढे इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट लिहायचा सी. तर हे आलं पहा आन्सर. 2 मार्कसाठी अशा टाईपचा क्वेश्चन विचारू शकता. सेकंड एक्झाम्पल आहे 3x² मायनस 4/x प्लस 1/x इंटू रूट एक्स मायनस 7. सोल्युशन, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ 3x² मायनस 4/x प्लस 1/x इंटू रूट एक्स मायनस 7 dx. Then taking separate integration, integration 3x² dx minus integration of 4/x dx plus integration 1/x into root x dx minus integration 7 into dx. आता आपण त्यामध्ये जो कॉन्स्टंट आहे तो कॉन्स्टंट काय करू शकतो, इंटिग्रल साइनच्या आपण बाहेर लिहू शकतो. मग पुढचा जो पॉइंट आहे, पुढची जी स्टेप आहे, मग आपण जो कॉन्स्टंट आहे तो इंटिग्रल साइनच्या बाहेर घेऊया. मग इंटिग्रेशनच्या बाहेर घेतला तर आय इक्वल टू 3 इंटू इंटिग्रेशन sec² dx मायनस 4 इंटू इंटिग्रेशन 1/x dx प्लस इंटिग्रेशन 1/x इंटू रूट एक्स म्हणजे x रेज टू 3/2 dx मायनस 7 इंटू इंटिग्रेशन dx. आता इंटिग्रेशन फाइंड करूया. sec² चा इंटिग्रेशन आहे tan x, 3 इंटू tan x मायनस 4 इंटू 1/x इंटिग्रल आहे log x प्लस, आता x रेज टू 3/2 न्यूमरेटरला घेतले तर पॉवर काय होईल, मायनस होईल, x रेज टू मायनस 3/2 आणि त्यामध्ये 1 ॲड केला तर x रेज टू मायनस 1 हाफ येईल आणि तीच पॉवर काय करायची, डिव्हाइड लिहायची. म्हणजे पुढं इंटिग्रल आलं x रेज टू मायनस 1 हाफ डिवाइड मायनस 1 हाफ मायनस 7 इंटू dx इंटिग्रल x, आणि इंटिग्रेशन सॉल्व केल्यानंतर पुढे इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी लिहायचं. आता हे फक्त सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये लिहूया आपण. देअरफॉर आय इज इक्वल टू 3 tan x मायनस 4 log x मायनस 2 अपॉन, ही पॉवर जी निगेटिव्ह आहे ती पॉझिटिव्हमध्ये कसं लिहिता येईल, तर ते डिनॉमिनेटरला घेतले तर ते टर्म त्याची पॉवर काय होईल, पॉझिटिव्ह, x रेज टू 1 हाफ मायनस 7x प्लस सी. आता हे x रेज टू 1 हाफ म्हणजे रूट एक्स पण लिहिता येईल. पुढचं क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल्स. पहिलं एक्झाम्पल आहे इंटिग्रेशन tan² x dx. आता tan² x चं इंटिग्रेशन आपल्याला माहित नाही, फॉर्म्युला माहित नाही. मग tan आपल्याला sec² चं इंटिग्रेशन माहिती. मग दिलेलं जे इंटिग्रेशन आहे सुरुवातीला लेट आय इक्वल टू इंटिग्रेशन tan² x dx लिहायचं. मग tan² x चं इंटिग्रल फाइंड होत नाही, मग आयडेंटिटीनुसार 1 प्लस tan² x इक्वल टू sec² x. मग tan² x इज इक्वल टू sec² x मायनस 1. Therefore
टॅन स्क्वेअर एक्सला मी लिहिलं सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 बाय आयडेंटिटीनुसार इंटू डी एक्स. आता देन टेकिंग सेपरेट इंटिग्रल्स, देअरफॉर इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन डी एक्स. सेक स्क्वेअर एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर टॅन एक्सचा आहे, म्हणून सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रल येईल टॅन एक्स आणि इंटिग्रेशन डी एक्सचं इंटिग्रल येईल एक्स, म्हणून आय इज इक्वल टू टॅन एक्स मायनस एक्स प्लस सी. तर हे आलं इंटिग्रेशन. असं पुढचं सेकंड एक्झाम्पल, इंटिग्रेशन साइन 2x अपॉन कॉस एक्स इंटू डी एक्स. सोल्युशन, लेट आय इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन 2x अपॉन कॉस एक्स इंटू डी एक्स. आपल्याला ट्रिग्नोमेट्रिक फॉर्म्युले जे आहेत ते फॉर्म्युले पाठ पाहिजेत. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे, 2 साइन थिटा इंटू कॉस थिटा, फक्त इथे थिटाच्या ऐवजी एक्स आहे. मग देअरफॉर इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 2 साइन एक्स इंटू कॉस एक्स डिवाइड कॉस एक्स इंटू डी एक्स. आता कॉस एक्स कॅन्सल होईल, न्यूमरेटर डिनॉमिनेटर राहील, काय राहील इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 2 साइन एक्स डी एक्स. अगेन टू कॉन्स्टंट आहे, आपण इंटिग्रल साइनच्या बाहेर लिहू शकतो, म्हणून आय इक्वल टू 2 इंटू इंटिग्रेशन साइन एक्स डी एक्स. आता कॉस एक्स साइन एक्सचा इंटिग्रल काय येईल पहा, साइन एक्सचा डेरिव्हेटिव्ह कॉस एक्स, म्हणून कॉस एक्सचा इंटिग्रल साइन एक्स आणि कॉस एक्सचा डेरिव्हेटिव्ह मायनस साइन एक्स, म्हणून साइन एक्सचा इंटिग्रल मायनस कॉस एक्स, म्हणून साइन एक्सचा इंटिग्रल काय येईल मायनस कॉस एक्स, म्हणून आय इज इक्वल टू मायनस 2 कॉस एक्स प्लस सी. तर हे आलं इंटिग्रल. थर्ड नंबर, इंटिग्रेशन कॉस 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. देअरफॉर इंटिग्रल आय इज इक्वल टू सोल्युशन इंटिग्रेशन कॉस 2x अपॉन साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. आता कॉस 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे, स्क्वेअरमध्ये साइन स्क्वेअर आणि कॉस स्क्वेअरमध्ये कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स. मग देअरफॉर आय इज इक्वल टू कॉस स्क्वेअर एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स डिवाइड साइन स्क्वेअर एक्स डी एक्स. सेपरेट डिवाइड केला तर इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन कॉस स्क्वेअर एक्स अपॉन साइन स्क्वेअर एक्स कॉट स्क्वेअर एक्स मायनस 1 इंटू डी एक्स. देन टेकिंग सेपरेट इंटिग्रल्स, इंटिग्रेशन कॉट स्क्वेअर एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन 1 डी एक्स. अगेन कॉट स्क्वेअर एक्सचं आपल्याला इंटिग्रेशन माहीत नाही, म्हणून कॉट स्क्वेअर एक्सला इन टर्म्स ऑफ कोसेक स्क्वेअर, आपल्याला कोसेक स्क्वेअर माहिती इंटिग्रेशन, म्हणून कॉट स्क्वेअर एक्सला कोसेक स्क्वेअरमध्ये लिहायचं बाय आयडेंटिटीनुसार. मग कॉट स्क्वेअर एक्सला कसं लिहिता येईल तर कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 प्लस कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स, म्हणून कॉट स्क्वेअर एक्स इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर एक्स मायनस 1 डी एक्स मायनस इंटिग्रेशन 1 डी एक्स. Then again taking separate integrals, integration cosec square x dx minus integration 1 dx minus integration 1 dx. Therefore integration cosec square x dx minus 2 times integration 1 into dx. आता इंटिग्रेशन फाइंड करूया आपण. Therefore I is equal to इंटिग्रेशन cosec square x dx इंटिग्रल मायनस cot x आणि x इंटिग्रेशन 1 dx इंटिग्रल येईल x म्हणून 2x प्लस c. तर हे आलं सोल्युशन. फोर्थ एक्झाम्पल, इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस साइन 2x dx. आता याचं आपल्याला इंटिग्रेशन फाइंड करायचं आहे. साइन 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे. Therefore integration I is equal to integration square root of 1 plus sin 2x dx. तर sin 2 थिटाचा फॉर्म्युला माहिती आहे 2 sin थिटा इंटू कॉस थिटा. इथे sin x cos x आहे, अँगल x आहे, मग आयडेंटिटी पण यूज करायची cos square x plus sin square x. Therefore I is equal to square root of 1 म्हणजे sin square x plus cos square x म्हणजे 1 प्लस sin 2 थिटाचा फॉर्म्युला 2 sin थिटा इंटू कॉस थिटा इंटू dx. फक्त इथे थिटाच्या ऐवजी x आहे 2 sin x इंटू कॉस x dx. आता हे एक्सपान्शन आहे a स्क्वेअर प्लस 2a इंटू b प्लस b स्क्वेअर. हे एक्सपान्शन कशाचं आहे तर a प्लस b ब्रॅकेट स्क्वेअरचं एक्सपान्शन आहे. Therefore I is equal to इंटिग्रेशन स्क्वेअर रूट ऑफ साइन x प्लस कॉस x ब्रॅकेट स्क्वेअर dx. स्क्वेअर स्क्वेअर रूट कॅन्सल होईल
मग इंटिग्रेशन I इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन एक्स प्लस कॉस एक्स डी एक्स. सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय केलं किंवा डायरेक्ट इंटिग्रेशन घ्या. साइन एक्सचं इंटिग्रेशन इन मायनस कॉस एक्स आणि कॉस एक्सचं इंटिग्रल इन साइन एक्स. इंटिग्रेशन फाइंड केल्यानंतर पुढे इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी घ्यायचं. हे आलं इंटिग्रेशन. 5 नंबर आहे इंटिग्रेशन साइन एक्स अपॉन 1 प्लस साइन एक्स डी एक्स. Therefore solution I is equal to sin x upon 1 plus sin x dx. आता इथे डिनॉमिनेटरला 2 टर्म आहेत, न्यूमरेटरला एकच टर्म आहे. आपण सेपरेट ते डिवाइड करू शकत नाही. मग न्यूमरेटरला 2 टर्म असतील, डिनॉमिनेटरला 1 टर्म असेल तर आपण सेपरेट डिवाइड करू शकतो. मग न्यूमरेटरला 2 टर्म आणायच्यात. मग मी मल्टिप्लाय अँड डिवाइड केलं 1 मायनस साइन एक्स. पुढे मल्टिप्लाय डिवाइड बाय 1 मायनस साइन एक्स, देन वी गेट. Therefore integration I equal to integration sin x upon 1 plus sin x into 1 minus sin x upon 1 minus sin x into dx. Multiply केलं 1 minus sin x 1 minus sin x divide केलं. आता 1 a plus b into a minus b, that is कर लेता है 1 minus sin square x. Therefore integral I is equal to integration sin x into bracket 1 minus sin x dx डिवाइड बाय 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स. आता 1 मायनस साइन स्क्वेअर एक्स मध्ये कॉस स्क्वेअर एक्स लिहिता येईल. साइन एक्स ने ब्रॅकेट मध्ये मल्टिप्लाय केलं. therefore I is equal to इंटिग्रेशन साइन एक्स मायनस साइन स्क्वेअर एक्स डिवाइड बाय कॉस स्क्वेअर एक्स dx. आता याला सेपरेट डिवाइड केलं आपण. कॉस स्क्वेअर एक्स ने न्यूमरेटरला डिवाइड केलं सेपरेट. साइन एक्स अपॉन कॉस एक्स म्हणजे टॅन एक्स येईल आणि 1 अपॉन कॉस एक्स म्हणजे सेक एक्स येईल. म्हणजे पहिली टर्म येईल सेक एक्स इंटू टॅन एक्स आणि सेकंड टर्म येईल साइन स्क्वेअर अपॉन कॉस स्क्वेअर म्हणजेच टॅन स्क्वेअर. मग देअरफॉर इंटिग्रल I इज इक्वल टू इंटिग्रेशन ऑफ सेक एक्स इंटू टॅन एक्स मायनस टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. अगेन टॅन स्क्वेअर एक्सचं इंटिग्रल फाइंड होत नाही. मग त्याला आपण सेक स्क्वेअर एक्स मध्ये लिहिलं किंवा सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय करा. सुरुवातीला इंटिग्रेशन सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स. आता टॅन स्क्वेअरचं इंटिग्रल फाइंड होत नाही. मग टॅन स्क्वेअरला सेक स्क्वेअरमध्ये घेतलं तर इंटिग्रेशन I इज इक्वल टू इंटिग्रेशन सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स मायनस 1 इंटू डी एक्स. टॅन स्क्वेअर एक्सला लिहितलं सेक स्क्वेअर एक्स मायनस 1. अगेन टेकिंग सेपरेट इंटिग्रल मायनसने मल्टिप्लाय करायचं आहे. देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन सेक एक्स इंटू टॅन एक्स डी एक्स मायनस इंटिग्रेशन सेक स्क्वेअर एक्स डी एक्स प्लस मायनसने मल्टिप्लाय केलं तर प्लस होईल प्लस इंटिग्रेशन डी एक्स. आता सेक एक्स इंटू टॅन एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर सेक एक्स आहे. म्हणून सेक एक्स इंटू टॅन एक्सचं इंटिग्रल येईल सेक एक्स आणि सेक स्क्वेअर एक्स कशाचा डेरिव्हेटिव्ह आहे तर टॅन एक्सचा डेरिव्हेटिव्ह आहे. म्हणून सेक स्क्वेअर एक्सचं इंटिग्रल आलं टॅन एक्स, डी एक्सचं इंटिग्रल आलं 1 एक्स आणि पुढे इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी घेतला. हे आलं फायनल आन्सर I इज इक्वल. तसंच पुढचं 5 नंबर इंटिग्रेशन साइन 4x इंटू कॉस 3x dx. देअरफॉर I इज इक्वल टू इंटिग्रेशन साइन 4x इंटू कॉस 3x dx. आता आपल्याला फॉर्म्युला माहिती आहे 2 साइन a इंटू कॉस b इक्वल टू फॉर्म्युला माहिती आहे. म्हणून इथे 2 येण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल मल्टिप्लाय 2 डिवाइड 2. ऍडजस्टमेंट केली मल्टिप्लाय अँड डिवाइड बाय 2, देन वी गेट. देअरफॉर I इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू इंटिग्रेशन 2 साइन 4x इंटू कॉस 3x dx. मग मला फॉर्म्युला यूज करायचा आहे कुठला तर 2 साइन a इंटू कॉस b इज इक्वल टू साइन ऑफ a प्लस b प्लस साइन ऑफ a मायनस b. हा फॉर्म्युला अप्लाय केला. a इज इक्वल टू 4x, b इक्वल टू 3x. Therefore integral I is equal to 1 upon 2 into integration of sin 4x plus 3x plus sin 4x minus 3x into dx. Addition घेतली, taking separate integration घेतलं पुढे. I is equal to 1 upon 2 into integration of sin 7x plus sin x into dx. Taking separate integral. इंटिग्रेशन I इज इक्वल टू 1 अपॉन 2 इंटू साइन इंटिग्रेशन साइन 7x dx प्लस 1 अपॉन 2 इंटू इंटिग्रेशन साइन x dx. साइन एक्सचं इंटिग्रल आपल्याला माहिती आहे मायनस कॉस. म्हणून I इज इक्वल टू
आय इज इक्वल टू मायनस कॉस 7x अपॉन 14. आता हे 14 कसं आलं तर एक्सचा जो कोइफिशियंट आहे 7 तो इंटिग्रेशनमध्ये डिव्हाइड लिहायचा, मग 7 इंटू 2 आलं हे 14. तसंच पुढे मायनस साईनचं इंटिग्रेशन कॉस मायनस कॉस म्हणून मायनस कॉस एक्स अपॉन 2 प्लस इंटिग्रेटिंग कॉन्स्टंट सी. पुढचा क्वेश्चन आहे इव्हॅल्युएट द फॉलोइंग इंटिग्रल इंटिग्रेशन एक्स अपॉन एक्स प्लस 2 इंटू डी एक्स. आता हे जे इंटिग्रेशन आहे ही इंटिग्रेशन आपल्याला सॉल्व करायचे. मग आता डिनॉमिनेटरला हे जे टर्म आहे ते न्यूमरेटरमध्ये काय ॲडजस्टमेंट करता येईल का अर्थ न बदलता. मग काय केलं मी, ते मला एक्स प्लस 2 पाहिजे, ऑलरेडी ते एक्स आहे, मग मला 2 ॲड करावं लागेल, 2 सबस्ट्रॅक्ट करावं लागेल, मग मी ॲडजस्टमेंट केली. Therefore इंटिग्रल आय इज इक्वल टू एक्स प्लस 2 मायनस 2. पहिल्या 2 टर्मला मी ब्रॅकेट टाकला आणि डिनॉमिनेटरची जी टर्म आहे त्याने डिवाइड केलं, तर काय येईल पहा, इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 डी एक्स, एक्स प्लस 2 कॅन्सल होईल, प्लस इंटिग्रेशन मायनस 2 अपॉन एक्स प्लस 2 डी एक्स. आता हा मायनस 2 काय आहे, कॉन्स्टंट आहे, म्हणून हा आपण इंटिग्रेशन साईनच्या बाहेर घेऊ शकतो. Therefore आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 1 डी एक्स मायनस 2 इंटू इंटिग्रेशन 1 अपॉन एक्स प्लस 2 डी एक्स. आता हे पहिले इंटिग्रल जे आहे डी एक्सचं इंटिग्रल असेल एक्स मायनस 2 इंटू 1 अपॉन एक्स प्लस 2. एक्सचा पॉवर 1 असेल, लिनियर असेल तर ते डायरेक्ट लिहायचं लॉगमध्ये. एक्स असेल आणि एक्सचा पॉवर 1 असेल म्हणजेच लिनियर असेल तर ते लॉगमध्ये लिहायचं, म्हणून त्याचं इंटिग्रेशन येईल मायनस 2 इंटू लॉग ऑफ एक्स प्लस 2 प्लस सी. तर हे आला ॲन्सर बघा. पुढचं सेकंड इंटिग्रेशन 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 3 इंटू डी एक्स. आता हे दिलेलं इंटिग्रेशन सुरुवातीला आय इक्वल टू लिहा. आता न्यूमरेटरला एकच टर्म आहे, डिनॉमिनेटरला 2 टर्म आहेत, मग सेपरेट डिवाइड करता येतं का, नाही करता येत. मग मला न्यूमरेटरला 2 टर्म आणायचं आणि डिनॉमिनेटरला 1 टर्म आणायची. मग रॅशनलाइज करायचं, मल्टिप्लाय डिवाइड बाय स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 3 वी गेट. मग डिवाइड केलं. Therefore इंटिग्रेशन आय इज इक्वल टू इंटिग्रेशन 2 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ एक्स मायनस स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 3 इंटू square root of x plus square root of x plus 3 divide square root of x plus square root of x plus 3. डिनॉमिनेटरला a प्लस बी आणि a मायनस बी चा फॉर्म्युला a प्लस बी इंटू a मायनस बी दॅट इज a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. आणि न्यूमरेटरला जो 2 आहे इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिला, इंटिग्रेशन ऑफ रूट एक्स प्लस 3 डिवाइड रूट एक्स चा स्क्वेअर मायनस रूट एक्स प्लस 3 चा स्क्वेअर इंटू डी एक्स. स्क्वेअर रूट कॅन्सल होईल. आय इज इक्वल टू 2 इंटू स्क्वेअर रूट ऑफ एक्स प्लस 3 अपॉन एक्स मायनस 3. इथे मायनस येईल, मायनसने पुढे मल्टिप्लाय केलं तर मायनस 3 होईल, प्लस एक्स मायनस एक्स कॅन्सल होईल, ओनली मायनस 3 राहील. मग मायनस 2 अपॉन 3 इंटू इंटिग्रेशन रूट एक्स डी एक्स, सेपरेट इंटिग्रेशन अप्लाय केलं, प्लस रूट ऑफ एक्स प्लस 3 डी एक्स. आता रूट म्हणजेच एक्स रेस टू 1/2, म्हणजेच एक्स रेस टू 1/2 मध्ये 1 ॲड केलं, एक्स रेस टू 1/2 प्लस 1 दॅट इज 3/2, म्हणजे मायनस 2 अपॉन 3 इंटू एक्स रेस टू 3/2 आणि तीच पॉवर काय करायची, डिव्हाइड लिहायची. तसंच पुढचं मायनस 2 अपॉन 3 इंटू एक्स प्लस 3 ब्रॅकेट इज टू पॉवर 3/2 आणि ती जी पॉवर आहे ती डिव्हाइड लिहितली, डिव्हाइड बाय 3/2 प्लस सी. आता बघता सिम्प्लिफाय फॉर्ममध्ये घेतलं. देअरफॉर आय इज इक्वल टू ही डिव्हाइड टर्म मल्टिप्लायमध्ये 2 अपॉन 3 होईल, म्हणून मायनस 4 अपॉन 9 इंटू एक्स रेस टू 3/2 मायनस 4 अपॉन 9 इंटू एक्स प्लस 3 ब्रॅकेट इज टू पॉवर 3/2 प्लस सी, किंवा तुम्ही मायनस 4 अपॉन 9 कॉमन पण घेऊ शकता. तर हे आलं ॲन्सर पहा. पुढचं 4th नंबर आहे एफ डॅश एक्स इज इक्वल टू एक्स मायनस 3 अपॉन एक्स स्क्वेअर आणि एफ ऑफ 1 इज इक्वल टू 11 अपॉन 2. देन फाइंड
एफ ऑफ एक्स. आपल्याला फाइंड काय करायचं आहे, तर फंक्शन फाइंड करायचं. त्याचा डेरिव्हेटिव्ह दिलेला आहे, एफ ऑफ 1 ची व्हॅल्यू दिलेली 11/2. सोल्युशन कसं लिहायचं? सोल्युशन बाय डेफिनेशन एफ ऑफ एक्स इज इक्वल टू इंटिग्रेशन एफ डॅश एक्स डीएक्स. इंटिग्रेशन आणि डेरिव्हेटिव्ह कॅन्सल होईल. एफ डॅश एक्स म्हणजेच डी बाय डी एक्स ऑफ एफ ऑफ एक्स डी एक्स. डेरिव्हेटिव्ह आणि इंटिग्रेशन कॅन्सल होईल, ओनली एफ ऑफ एक्स राहील, म्हणून एफ ऑफ एक्स इज इक्वल टू एफ ऑफ एक्स. तर एफ ऑफ एक्स कसं लिहायचं? इंटिग्रेशन ऑफ एफ डॅश एक्स डी एक्स. मग एफ डॅश एक्स आपल्याला दिलेलं आहे, देअरफॉर एफ डॅश एक्स ची व्हॅल्यू ठेवली इंटिग्रेशन एक्स मायनस 3/x³ इंटू डी एक्स. देन टेकिंग सेपरेट इंटिग्रल्स किंवा डायरेक्ट इंटिग्रल घेतलं, एक्स इंटिग्रल x²/2 अगेन x⁻3 आहे, आणि न्यूमरेटरला घेतलं तर मायनस होईल, x⁻2 होईल, आणि त्याचं x⁻2चं इंटिग्रल घेतलं म्हणजे त्या पॉवरमध्ये 1 ॲड करायची आणि ती काय करायची? डिव्हाइड लिहायची पॉवर. मग x⁻3 प्लस 1 दॅट इज x⁻2, आणि तीच निगेटिव्ह पॉवर जर डिनॉमिनेटर घेतली तर प्लस होईल, म्हणून 3/2 इंटू x² प्लस c. तर हे आलं इक्वेशन 1. लक्षात ठेवा, ही डिनॉमिनेटरची टर्म आहे x³ ते न्यूमरेटरला घ्या, पॉवर मायनस होईल, आणि मायनस घेतल्यानंतर त्यानंतर इंटिग्रेशन घ्यायचं, त्यामध्ये 1 ॲड करायचा, ती पॉवर काय करायची? डिव्हाइड लिहायची. आता हे आलं इक्वेशन 1 आलं. आपल्याला एफ ऑफ 1 दिलेले, मग पुट केलं x इक्वल टू 1, देअरफॉर एफ ऑफ 1 इज इक्वल टू 1/2 प्लस 3/2 प्लस c. यावरून 1/2 प्लस 3/2 दोन्हीचा डिनॉमिनेटरचे सेम आहे, डिनॉमिनेटर सेम आहे, न्यूमरेटरचे ॲडिशन. 3 प्लस 1 4/2 दॅट इज 2 प्लस c. बट एफ ऑफ 1 इज इक्वल टू दिले 11/2, देअरफॉर बट एफ ऑफ 1 इज इक्वल टू 11/2, मग ट्वाइस c प्लस c is equal to 11/2, therefore c is equal to 11/2 minus 2. क्रॉस मल्टिप्लिकेशन घ्या, 11 minus 4/2 that is 7/2. ही c ची जी व्हॅल्यू आहे इथे इक्वेशन 1 मध्ये ठेवा. therefore f of 1 put c equal to 7/2 in equation 1, then we get f of x is equal to x³ x²/2 प्लस 3/2 इंटू x² प्लस 7/2. तर हे आलं रिक्वायर्ड फंक्शन. म्हणजे अशा टाईपचं पण एक्झाम्पल परीक्षेला विचारू शकता. आता हे जे एक्झाम्पल पाहिले आपण, हे बेसिक एक्झाम्पल आहेत. हे 11वीला अशा टाईपचे एक्झाम्पल आपण घेतलेले आहेत. आता पुढचा जो महत्वाचा जो पॉइंट आहे, इंटिग्रेशनच्या ज्या मेथड्स आहेत त्यात 3 मेथड्स आहेत. इंटिग्रेशन बाय सबस्टिट्यूशन, सेकंड जे आहे इंटिग्रेशन बाय पार्ट, आणि थर्ड आहे इंटिग्रेशन बाय पार्शियल फ्रॅक्शन. तर त्यामध्ये जे पहिली मेथड आहे आपण पुढच्या लेक्चरला स्टार्ट करू. आता थांबूया आपण इथे. थँक्यू.